सांगोला येथील शिवाजीराव शेंडे मेडशिंगी क्रिकेट मैदानावर झालेल्या मर्यादित षटकात पहिल्या मॅचमध्ये राजमाता क्रिकेट संघाने पुष्प क्रिकेट संघावर 42 धावांनी विजय मिळवला। राजमाता संघाने प्रथम बॅटिंग करताना 111 धावा केल्या। यामध्ये नूर आलम खान याने 5 चौकारांमध्ये 27 धावा केल्या आणि विनायक चौगले याने 15 धावा केल्या। अजिंक्य चटके, समर्थ रोडगे यांनी प्रत्येकी 2 बळी मिळवले। आशुतोष पवार, हर्षवर्धन काळे, श्लोक मस्के यांनी प्रत्येकी 1 बळी मिळवला। हर्षवर्धन काळे, आशुतोष पवार यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले। 111 धावांचा पाठलाग करताना पुष्प 69 धावांमध्ये बाद झाला। राजमाता संघाकडून नूर आलम खान याला 3 बळी मिळाले, तसेच अब्दुल मन्नार मुजावर, यदुधर मोठे यांनी 3 बळी मिळवले। गव्हाळे यांनी 1 बळी मिळवला। सामनावीर म्हणून नूर आलम खान यास घोषित करण्यात आले। पहिल्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच नूर आलम खान ठरला। दुसऱ्या सामन्यात पुष्प संघाने राजमाता क्रिकेट संघावर 83 धावांनी विजय मिळवला। पुष्प क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी करताना 149 धावा केल्या। त्यामध्ये कर्णधार हर्षवर्धन काळे यांनी 6 चौकारांनी 43 धावा केल्या। आलोक फाळके, समर्थ रोडगे यांनी प्रत्येकी 10 धावा केल्या। समर्थ अवताडे यांनी 17 धावा, संतोष देवाशी 14 धावा केल्या। 149 धावांचा पाठलाग करताना राजमाता सर्व बाद 66 धावा केल्या। यामध्ये सहर्ष सावंत 16 धावा। पुष्प संघाकडून समर्थ रोडगे, श्लोक मस्के यांनी 3 बळी मिळवले। हर्षवर्धन काळे, अजिंक्य चटके यांनी 2 बळी मिळवले। हर्षवर्धन काळे यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केले। सामन्याचा मानकरी म्हणून हर्षवर्धन काळे यास घोषित करण्यात आले। दोन्ही विजयी संघास उदय डोकेसर, काशीद सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, तर अनंत काळे यांचे सहकार्य लाभले। दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कर्णधार हर्षवर्धन काळे ठरला।